मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे महायुतीला पाठिंबा दिलाय। शिवसेना राष्ट्रवादी नव्हे तर फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मनसे महायुतीला पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं। त्यासोबतच राज ठाकरे यांनी मनसे आपला पक्ष असून तोच वाढवणार असल्याचं देखील सांगितलं। परंतु राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीयेत। राज ठाकरे यांनी मागील गेल्या 3 लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे। मात्र आता निवडणुकीत राज ठाकरे महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणार आहेत। महायुतीला राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी त्यामागे भविष्यातील राजकारण काय आहे ते जाणून घेऊया। राज ठाकरे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहेत। आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी देखील नको, पण पाठिंबा फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं। पण त्यासोबतच मनसैनिकांना राज ठाकरे यांनी एक आदेशही दिलाय। माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना हे सांगायचंय की विधानसभेच्या तयारीला लागा, विधानसभेची जय्यत तयारी करा, पुढच्या गोष्टी पुढे बघू। आता कसलाही विचार न करता आपण पक्ष बांधणीचा विचार केला पाहिजे, असं राज ठाकरे यांनी सर्व मनसैनिकांना यावेळी सांगितलं। लवकरच राज ठाकरे महाराष्ट्रभर दौरा देखील करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। याचा अर्थ महायुतीच्या सभांमध्ये राज ठाकरे व त्यांचे शिलेदार दिसू शकतात। त्यामुळे लोकसभेच्या मैदानात नसलेल्या मनसैनिकांना बळ मिळू शकतं। त्याचा फायदा लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अवघ्या 5 ते 6 महिन्यांवर असलेल्या विधानसभेला मिळू शकतो, असं पक्क गणित राज ठाकरे यांनी डोक्यात आखलं असणार। तसेच राज ठाकरे यांचे इंजिन लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयार नव्हतं, त्याबाबत सर्व स्तरावरून शांतता होतीच। मनसे या पक्षाचे राजू पाटील हे एकमेव आमदार आहेत। कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। तसेच कल्याण, मुंबई, ठाणे, नाशिक या शहरांमध्ये मनसेची काही ताकद आहे। पुण्यामध्ये थोडीफार ताकद आहे। त्याचा फायदा या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नक्कीच होणार, असं म्हणण्यात हरकत नाही। राज ठाकरे यांचा महायुतीच्या उमेदवारांना फायदा झाल्यास विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे महायुतीमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करतील। सध्या राज्याच्या राजकारणात एकच पक्ष स्वतंत्रपणे उमेदवार देऊन निवडून आणू शकत नाही, तशी महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती नाहीये। यापुढेही राज्यात आघाडी किंवा युतीचंच राजकारण होणार असल्याचं देखील समजतंय। मोजकी मोठी शहरे सोडली ती इतर शहरे, ग्रामीण भागात मनसेची ताकद आता नाहीये। बोटावर मोजणे इतकं त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत। स्वतंत्र लढून मनसेला फायदा होत नाही। त्यामुळे राज ठाकरे हे महायुतीमध्ये येऊन आपले काही आमदार निवडून आणतील आणि त्याचा फायदा भविष्यात पक्ष वाढवण्यासाठी होईल। आता पुढे मुंबई व इतर सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत, त्यातही मनसेला फायदा मिळू शकतो। त्यामुळे महायुतीला आता पाठिंबा देऊन भविष्यात पक्षाला उभारी देण्याचं राज ठाकरेचा मनसुबा आहे का, असा प्रश्न निर्माण होतोय। आता ते यात कसे यशस्वी होतील हे भविष्यात समजेलच।